नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजकाल आपण बघतोय इयत्ता 10वी म्हणजे क्लास 10 साठी पार्ट 2 चा सिमिलॅरिटी हा लेसन आणि सिमिलॅरिटी मधलं आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 11 आहे। या आधीचे जर लेक्चर्स आणि थेरम्स बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे प्लेलिस्टची, ती तुम्ही नक्की बघून घ्या। व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपलेच असेच व्हिडिओ पाहत राहा। तर आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 1.4 आणि या प्रॅक्टिस सेट मध्ये काल आपण एक थेरम बघितला होता की थेरम ऑफ एरियाज ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे एरिया ऑफ अ सिमिलर ट्रायंगलशी रिलेटेड असणारा एक थेरम आपण बघितला होता आणि त्याच्याशी रिलेटेड जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। आणि आजचा व्हिडिओ खरंच इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। तर चला मग बघूया प्रॅक्टिस सेट 1.4। आता प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5। म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, साइडचे रेशो दिलेले। आता इथे तुम्ही दोन पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता। म्हणजेच बघा, फर्स्ट काय घेणार आहे आपण, तर साइडचे रेशो दिलेत म्हणजे आपण काय करणार आहे S1/S2 हे आपल्याला काय दिलेलं आहे, तर गिवन दिलेले आहे। काय दिलेलं आहे, 3:5 दिलेले आहेत आणि आपल्याला फाइंड काय करायला सांगितले, देन फाइंड द रेशोज ऑफ देअर एरियाज, आणि त्याचे ट्रायंगलचे जे एरिया आहेत त्याचे आपल्याला काय करायचे, रेशोज फाइंड करायचे। तर कसं करणार आहे, एरिया ऑफ अ ट्रायंगल म्हणजेच आपण काय घेऊ शकतो बघा, तर A1/A2 घेतला तर इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला, तर साइड 1 स्क्वेअर अपॉन साइड 2 स्क्वेअर असणार आहे, बरोबर। S1 आणि S2 म्हणजेच कालचा जो थेरम होता तो काय होता, एरिया ऑफ टू ट्रायंगलचा रेशो हा काय असतो, तर करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो। म्हणजेच आपण काय घेणार आहे बघा, तर A1/A2 इज इक्वल्स टू काय असणार आहे, S1 स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे इथं 3 चा स्क्वेअर आणि इथं असणार आहे आपला 5 चा स्क्वेअर। म्हणजेच A1/A2 इज इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर 9 असणार आहे आणि 5 चा स्क्वेअर काय असणार आहे आपला 25 असणार आहे। हे आपलं काय असणार आहे, ह्याचं आन्सर असणार आहे। ही आहे एक सिंपल मेथड दुसरी बघूया आपण। जर आता आपल्याला इथं कुठले ट्रायंगल्स आहेत ते दिलेलेच नाहीयेत, मग आपण काय करणार आहे बघा, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, ठीक आहे। आता गिवन देताना आपल्याला काय दिलेलं आहे, तर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो म्हणजेच काय दिलेलं आहे बघा, AB/PQ किती दिलेलं आहे आपल्याला, तर 3:5 दिलेलं आहे। देअरफॉर आता आपण काय करतो, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, तर साइड्स काय आहेत, आपल्या साइडचा रेशो AB/PQ आहे पण त्यांचा स्क्वेअर असतो, म्हणजे तिथे घेताना काय करणार आहे आपण, AB²/PQ²। आता AB² म्हणजेच काय असणार आहे, तर 3 चा स्क्वेअर, PQ² म्हणजेच काय असणार आहे इथं 5 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर किती आला 9, 5 चा स्क्वेअर किती आला 25। देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू 9s25 किंवा 9/25 लिहिला तरी चालेल। ही होती आपली दुसरी मेथड। तुम्हाला कुठली मेथड आवडली त्या मेथडने तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता। आता क्वेश्चन नंबर 2 आणि 3 बघतोय, पण ते क्वेश्चन असे आहेत की ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम साठी विचारले जाऊ शकतात, म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। आता फर्स्ट म्हणजे सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR दिलेले आहे, ठीक आहे, अँड AB as PQ म्हणजे AB/PQ इज इक्वल्स टू 2s3 म्हणजे 2/3 दिलेले आहे। देन फिल इन द ब्लँक्स म्हणजे आपल्याला ज्या फिल इन द ब्लँक्स दिलेल्या आहेत आन्सरच्या त्या आपल्याला कंप्लीट करायचे। आता जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपल्याला काय करायला लागेल, द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल यूज करावा लागेल आणि तो काय आहे, तर बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR दिलेले आहे। तर इथं काय असतं, आपलं साइडचा स्क्वेअरचा रेशोज असतो। म्हणजे आता फर्स्ट बघा, करस्पॉन्डिंग साइड इथं काय आहे AB आहे, म्हणजे इथं खाली येताना काय येणार आहे PQ येणार आहे, म्हणजे इथं लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा, PQ चा स्क्वेअर असणार आहे, ठीक आहे। आता व्हॅल्यूज देताना काय दिलेले आहेत, AB/PQ म्हणजे 2s3 दिलेले आहेत, म्हणजेच आपण इथं काय लिहिणार आहे 2 चा स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर। आता 2 चा स्क्वेअर किती असतो, तर 4 असतो आणि 3 चा स्क्वेअर किती असतो, तर 9 असतो, म्हणजेच हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे। त्याच पद्धतीने आता सेकंड क्वेश्चन पण सेम दिलेलं आहे, थोडासा उलटा दिलेला आहे। तर इथे काय दिलेलं आहे बघा, इफ अ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR
एबीसी आणि पीक्यूआर एकमेकांना सिमिलर ट्रायंगल्स आहेत. तर आता इथे गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी इज इक्वल्स टू 80 दिलेले आहे. त्याच पद्धतीनं एरिया ऑफ अ ट्रायंगल पीक्यूआर किती दिलेलं आहे, 125 दिलेलं आहे. देन फिल इन द ब्लँक्स. आता इथं पण जो थेरम या ठिकाणी आपण यूज केलेला आहे या एक्झाम्पलला, सेकंड एक्झाम्पलला, तोच थेरम आपण इकडे पण यूज करणार आहे. फक्त व्हॅल्यूज कशाचे दिलेत, तर एरिया ऑफ अ ट्रायंगलचे दिलेले आहेत. इकडे ज्या व्हॅल्यू होत्या त्या होत्या साइडच्या व्हॅल्यू. आता इथं बघा, एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल कुठला दिलेला आहे आपल्याला, तर पीक्यूआर आहे. म्हणजे इथं काय असणार आहे बघा, पीक्यूआर आले. गिव्हन व्हॅल्यूज काय आहेत, 80 आणि 125, 80 आणि 125. आता इथं परत एकदा तुम्हाला आडवा भागाकार पद्धतीने भागाकार करावा लागेल आणि तो कसा करायचा किंवा त्याच्या सोपे पद्धत कुठली असती त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा गणिताचा बेस याची प्लेलिस्ट आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला गणिताशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यामध्ये आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघून घ्या. आता बघा, इथे युनिट प्लेसला 0 आणि 5 आहे, त्यामुळे या दोन्ही संख्येला आपण काय करू शकतो, तर 5 ने डिवाइड करू शकतो. जर आता इथं 5 ने डिवाइड केलं तर इथं काय होईल बघा, 5 1 जा 5, 3 राहिले, 5 6 जा 30 झालेले आहेत. आणि या ठिकाणी काय होईल आपलं, तर 5 2 जा 10, 2 राहिले आणि 5 5 जा 25, म्हणजे 16/25 आलेलं आहे. पण आपल्याला AB अपॉन PQ ची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे आपण काय करणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट करणार आहे. आणि टेकिंग स्क्वेअर रूट केल्यामुळे आपला आन्सर काय असणार आहे इथं, तर 16चा स्क्वेअर रूट हा 4 असतो म्हणून 4 असणार आहे, आणि 25चा स्क्वेअर रूट हा 5 असतो म्हणून हे काय असणार आहे, 5 असणार आहे. आणि हेच आपलं या गणिताचं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार. चौथा क्वेश्चन आपण बघतोय, आणि चौथा क्वेश्चन आधीच्या तिन्ही क्वेश्चन पेक्षा एक वेगळा क्वेश्चन आहे. तर आता इथे गिव्हन मध्ये देताना आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तर ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR दिलेले आहे. फर्स्ट आपण राईट काय करणार आहे, ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR दिलेले आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट बघा, 9 इंटू एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू 16 इंटू एरिया ऑफ अ ट्रायंगल MN दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे ती कन्सेप्ट दिलेली गोष्ट आहे ती आपण इथे लिहून घेतली. 9 इंटू एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू 16 इंटू एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN. आता एक गोष्ट बघा, जर ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण काय करतो, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल काय करणार आहे, PQR घेणार आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं हा जो PQR होता तो या साईडला गेल्यानंतर डिवाइड मध्ये होते, का तर इथं पण मल्टिप्लिकेशन साइन आहे, इथं पण मल्टिप्लिकेशन साइन आहे. ठीक आहे. आणि हा 16 याला मल्टिप्लायला असल्यामुळे तो इकडे आल्यानंतर 9 ला डिवाइड मध्ये जाईल. म्हणजेच काय होईल बघा, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू काय असणार आहे, हा 9 इथंच होता, हा 16 इकडे गेलेला आहे, त्यामुळे 9 अपॉन काय आलेलं आहे आपलं, 16 आलेलं आहे. आता बघा, आपल्याला QR जे आहे ते किती दिलेलं आहे, 20 दिलेलं आहे. आता आपला थेरम काय सांगतो, तर एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू, देताना आपल्याला QR दिलेलं आहे. QR म्हणजेच आपल्याला कुठली बाजू घ्यायची आहे, MN घ्यायची आहे, म्हणून आपण काय करणार आहे इथं, तर MN चा स्क्वेअर अपॉन काय असणार आहे इथं, QR चा स्क्वेअर. तर थेरम कुठला आहे आपला इथला, थेरम काय आहे, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, तर यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजे एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN ची व्हॅल्यू आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR ची जी व्हॅल्यू होती ती होती 9/60, ती आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजे आता आपण काय करणार आहे बघा, की एरिया ऑफ अ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR ची जी व्हॅल्यू होती ती आली होती आपली 9/16, ते आपण इथे ऍज इट इज लिहून घेतलेली आहे, इज इक्वल्स टू. आता इथे MN स्क्वेअर म्हणजे MN फाइंड करायचं आपल्याला, म्हणजे इथे आपण काय करणार आहे बघा, MN स्क्वेअर तसंच लिहिणार आहे, आणि खाली कुठला नंबर होता, QR स्क्वेअर. QR स्क्वेअर किती आहे, QR किती आहे, 20, म्हणजे 20चं काय असणार आहे तर स्क्वेअर असणार आहे. आता हा 20चा स्क्वेअर जो होता तो डिवाइड मध्ये होता, त्यामुळे तो इकडे आल्यानंतर काय होईल बघा, तर मल्टिप्लाइड, आणि 20चा स्क्वेअर 2 2 जा 4 आणि 2 zeros म्हणजे 400 असणार आहे, आणि हा 16 इज इक्वल्स टू काय असणार आहे आपले MN स्क्वेअर असणार आहे. इथं आपण आता भागाकार म्हणजे आडवा भागाकार पद्धतीने भागाकार करणार आहे, आणि दोन्ही संख्येला 4 ने भाग जातो, म्हणून आपण फर्स्ट काय केलेलं आहे, 4 ने भागवलेलं आहे. 4 1 4, 4 0 0, 4 0 0, म्हणजे 4 1 जा 4, 4 0 जा 0 आणि 4 0 जा 0. 4 4 जा 16. आता 4 नी 100 ला डिवाइड होतं, का तर युनिट प्लेसला 2 zeros आहेत, म्हणजे टेन्स आणि युनिट प्लेसची, त्यामुळे 4 ने डिवाइड होतं, तर काय होईल, 4 2 जा
किती राहिले बघा, इथं 2 राहिले आणि 4 5 जा 20. आता म्हणजेच किती राहिले, 9 25 राहिले आणि इथं काय होते आपले mn स्क्वेअर रूट. म्हणजेच आपण टेकिंग स्क्वेअर रूट घेतली किंवा मल्टिप्लिकेशन करून टेकिंग स्क्वेअर रूट घेतले तरी चालेल किंवा डायरेक्टली केले तरी चालेल. आपण मल्टिप्लिकेशन करून करू. 9 5 जा 45, 4 आले. 9 2 जा किती येतात तर 18 आले. 18 प्लस 4 म्हणजे 225 एवढा आन्सर आलेला आहे आपलं. आणि ह्याचा जे टेकिंग स्क्वेअर रूट घेतला आपण इथं टेकिंग स्क्वेअर रूट्स, तर इथं बघा 25 चा स्क्वेअर रूट हा किती असतो तर 15 आणि इथं असणार आहे mn. म्हणजेच आपले आन्सर असणार आहे mn इज इक्वल्स टू 15. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. 5th वन क्वेश्चन बघतोय. 5th वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, द एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे 2 सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत आपल्याला, आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर. जो पहिला ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपल्याला 225 दिलेला आहे आणि दुसरा आहे त्याचा 81 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. इफ अ साइड ऑफ अ स्मॉलर ट्रायंगल इज 12, म्हणजे जो स्मॉलर ट्रायंगल आहे म्हणजे ज्याचा एरिया 81 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, त्याची जी साइड आहे ते किती दिलेली आहे तुम्हाला 12 सेंटीमीटर दिलेली आहे. देन फाइंड करस्पॉन्डिंग साइड ऑफ द ट्रायंगल. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जो बिगेस्ट ट्रायंगल होता त्याची आपल्याला साइड म्हणजे करस्पॉन्डिंग साइड फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच बघा फर्स्ट आपण गिवन लिहून घेणार आहे. गिवन, आता पहिल्यांदा आपल्याला 2 ट्रायंगल दिलेले आहेत म्हणून बिगर ट्रायंगल is ABC, triangle ABC, and smaller triangle is PQR दिलेले. आता ते दोन्ही ट्रायंगल काय आहेत, सिमिलर आहेत म्हणून देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय आहे आपला तर PQR आहे. आता देताना आपल्याला काय सांगितलंय तर बघा, एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे इथं काय देणार आहे आपण, AB चा स्क्वेअर अपॉन काय असणार इथं फर्स्ट 2 म्हणजे PQ चा स्क्वेअर. आणि याचं जे रिझन आहे ते काय आहे, द थेरम ऑफ, कुठला थेरम आहे, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. आता बघा आपल्याला जे गिवन व्हॅल्यूज दिले त्या यामध्ये आपण काय करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजेच बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC किती दिले होता आपला तर 225 दिले होता आणि एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR जो होता तो किती दिले होते 81 दिला होता. त्याच पद्धतीने एक साइड जी स्मॉलर ट्रायंगलची साइड आहे ती किती दिली होती आपल्याला 12 दिली होती आणि बिगर ट्रायंगलची साइड आपल्याला फाइंड करायची आहे म्हणून हा AB स्क्वेअर तसाच लिहिलेला आहे आपण आणि स्मॉलर जो होता त्याचे स्क्वेअर केलेला आहे इथं. आता बघा 225 अपॉन 81 ऍज इट इज तसेच राहिलेले आहेत आणि इथं 12 चा स्क्वेअर म्हणजेच किती असतं तर 144 असतं इज इक्वल्स टू AB स्क्वेअर. आता यामध्ये एक सिंपल आहे की जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन न करता स्क्वेअर फाइंड आउट करू शकता का, कारण इथं प्रत्येक टर्म हा स्क्वेअरची आहे त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतले तर प्रत्येक टर्मचे स्क्वेअर रूट घ्या आणि देन मल्टिप्लिकेशन करा, आन्सर येईल. नसेल इथंच डिवाइड करा आणि त्याच्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट घेतले तरीही आन्सर येईल. आपण काय केलं, टेकिंग स्क्वेअर रूट घेतले. ही एक सिंपल मेथड आहे कॅल्क्युलेशन साठी ऑफ बोथ साइड. तर काय होईल बघा 225 म्हणजेच काय 15 चा स्क्वेअर आहे, 144 12 चा स्क्वेअर आहे आणि 81 कशाचा आहे तर 9 चा आहे इज इक्वल्स टू AB. आता डिवाइड करा, हे सिंपल झालेलं आहे. डिवाइड करताना 3 च्या टेबल मध्ये 9 आणि 12 आहे किंवा 15 आणि 9 पण आहे त्यामुळे 3 ने केलं डिवाइड, 3 5 जा 3 3 जा, 3 च्या टेबल मध्ये 12 आहे 3 1 जा 3 4 जा म्हणजेच किती आले बघा 5 into 4 राहिले म्हणून AB इज इक्वल्स टू किती असणार आहे 20 असणार आहे. म्हणजे बिगर ट्रायंगल जो आहे त्याची जी साइड असणार आहे करस्पॉन्डिंग साइड ती किती असणार आहे आपली 20 असणार आहे. क्वेश्चन काय दिलंय ते बघूया आपण. तर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF दोन ट्रायंगल दिलेले आहेत. आता इथं एक ऑब्झर्वेशनची गोष्ट आहे, इथं आपल्याला सिमिलर ट्रायंगल दिलेलं नाही किंवा एरिया ऑफ अ ट्रायंगल वरती दिलेलं नाही. तर इथे फक्त काय सांगितलेलं बघा, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. म्हणजे फक्त आपल्याला एवढं सांगितले की जे दोन दिलेले ट्रायंगल्स आहेत ते काय आहेत तर इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. आणि पुढे आपल्याला काय काढायला सांगितले बघा, तर इफ एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC as area of a triangle DEF is equals to 1/2. म्हणजे area of a triangle ABC upon area of a triangle DEF is equals to 1/2 दिलेला आहे, म्हणजे रेशो दिलेला आहे.
अँड AB इज इक्वल्स टू म्हणजे एक साइड म्हणजे एबीसी ट्रायंगल आहे त्याची साइड दिलेली आहे आपल्याला 4 आणि त्याची करस्पॉन्डिंग साइड म्हणजे DE जे आहे ते आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी बघा जर आपल्याला सिमिलर ट्रायंगल दिलेले नसतील त्यावेळेला काय करायला लागतं आपल्याला ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे पहिला प्रूव्ह करायला लागतं. आता इथे एक सिंपल गोष्ट आहे तर इथं आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेले आहेत आणि इक्विलॅटरल ट्रायंगलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ऑल साइड्स काय असतात आपल्या इक्वल असतात आणि ऑल अँगल्स जे असतात ते काय असतात इक्वल असतात. म्हणजे प्रत्येक अँगल हा किती असतो तर 60 डिग्रीज असतो. म्हणजे आपण AA टेस्ट किंवा AAA AAA टेस्टनी हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपण काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो. चला तर मग फर्स्ट आपण काय करणार आहे प्रूव्ह करणार आहे. गिवन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे अँगल A आणि अँगल D म्हणजेच बघा A इज इक्वल्स टू अँगल D आहे त्याच पद्धतीनं अँगल B इज इक्वल्स टू अँगल काय आहे आपल्याला E आहे. हे काय आहे दोन्ही आपल्या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज म्हणजे आपण इथं गिवन लिहू शकतो. देअरफॉर काय झालं बघा तर एरिया ऑफ म्हणजे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF बाय AA टेस्ट AA म्हणजे अँगल टेस्टनी हे दोन्ही ट्रायंगल काय झालेले आहेत आपले सिमिलर झालेले. आता हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण काय करू शकतो तर थेरम वापरू शकतो. म्हणजे तिथे काय असणार आहे बघा एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल काय आहे DEF इज इक्वल्स टू कोणती साइड दिलेली आहे AB दिलेली आहे म्हणजे AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर बाय थेरम ऑफ कुठला थेरम आहे आपला तर एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा जे गिवन होतं ते काय आहे ह्याचा जो रेशो आहे तो किती दिलेला आहे आपल्याला 1:2 दिलेला आहे म्हणजे आपण 1/2 इज इक्वल्स टू AB किती दिलेले आहे आपल्याला 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर अपॉन DE चा स्क्वेअर असणार आहे. म्हणजेच बघा DE इकडे आल्यानंतर 1 ला मल्टिप्लाइड होईल म्हणजेच DE स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 चा स्क्वेअर किती असतो आपला तर 16 असतो म्हणजे इथं आले 16 इंटू हा जो 2 डिवाइड मध्ये होता तो तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लाइड होणार आहे म्हणजे 16 2 किती आलेले आहेत 32 आलेले आहेत किंवा म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट घेतले तर काय होईल बघा इथं DE तसंच राहील आणि 32 म्हणजेच किती असणार आहे 16 2 32 आणि 16 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 4 चा म्हणून 4 बाहेर येतील आणि आतमध्ये काय राहील 2 राहील. किंवा दुसरी मेथड जे इथं आपलं आलं होतं बघा DE स्क्वेअर इज इक्वल्स टू 16 इंटू 2 आले होते आणि इथं जर तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तरीही चालेल. तर इथं काय होईल बघा हा DE तसंच राहील 16 चा जो स्क्वेअर रूट तो 4 होतील आणि रूटचा स्क्वेअर रूट नाहीये 2 चा त्यामुळे रूट 2 राहतील. म्हणजे या पद्धतीने केला तरी चालेल किंवा या पद्धतीने केला तरीही चालेल. 7th वन क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला आणि 7th वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा तर इन फिगर सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE आणि PQ हे दोन काय आहेत आपले पॅरलल सेगमेंट आहेत. एरिया ऑफ अ ट्रायंगल PQF दिलेलं आहे PQF हा ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे. PF इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला P पासून F जे आहे ते आपल्याला किती दिलेलं आहे तर 2DP दिलेलं आहे. ठीक आहे. एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल DPQE म्हणजेच कुठला DPQE हा जो आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी आणि ही जी ऍक्टिव्हिटी आपल्याला बुक्स मध्ये दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे कंप्लीट करायची आहे. तर यामध्ये बघा गिवन देताना आपल्याला काय दिलं होतं तर एरिया ऑफ अ ट्रायंगल PQF किती दिला होता तर 20 दिला होता. PF इज इक्वल्स टू काय दिलं होतं तर 2DP दिलेलं होतं. लेट अस ऍज्युम काय केलेलं आहे तर DP इज इक्वल्स टू x घेतलं तर PF इज इक्वल्स टू 2 इंटू x म्हणजे 2x आलेलं आहे. ठीक आहे. आता DF म्हणजे बघा D पासून F पर्यंत डिस्टन्स म्हणजेच काय करू शकतो आपण DP प्लस PF म्हणजे तिथे येताना काय येणार आहे DP प्लस PF. आता DP ची व्हॅल्यू काय होती आपली x होती PF ची व्हॅल्यू काय होती 2x होती म्हणजे किती आले x प्लस 2x म्हणजे 3x आलेला आहे. त्याच पद्धतीनं ट्रायंगल FDE म्हणजे जो मोठा ट्रायंगल आहे आपला FDE घेतला आणि दुसरा ट्रायंगल FPQ घेतला. आता या ठिकाणी बघा हे आपल्या म्हणजे पॅरलल लाईन असल्यामुळं हे आपले काय झालेले आहेत करस्पॉन्डिंग अँगल झालेले आहेत आणि ते करस्पॉन्डिंग अँगल काय असतात आपले इक्वल असतात म्हणून FDE कुठला आला बघा FTE त्याला करस्पॉन्डिंग असणार आहे आपला FPQ असणार आहे म्हणजे इथे येणार आहे अँगल
पी क्यू असणार आहे. त्याच पद्धतीनं FED घेतला आपण, FED घेतला तर त्याला करस्पॉन्डिंग क्यू आहे म्हणजे FQP असणार आहे इथं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बघा, तर हे दोन्ही AA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झालेले सिमिलर झालेले. ठीक आहे. पण एरिया देताना आपल्याला कुठल्या ट्रायंगलचं दिलेलं आहे बघा, PQF चं दिलेलं आहे. PQF हा ट्रायंगल आहे. म्हणून आपण इथं काय दिलेलं आहे बघा, तर एरिया ऑफ ट्रायंगल PDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ जर घेतला तर आपल्याला इथं देताना बघा DF किती दिलेलं आहे इथं आपण घेतलं DF म्हणजे D पासून F पर्यंत अंतर घेतलं आणि दुसरं जे असणार आहे आपलं काय असणार आहे FP आणि इथं आपलं काय असतं स्क्वेअरिंग असतं. आता DF किती आलं होतं आपलं मगाशी, तर 3x आलं होतं म्हणून आपण 3x चा स्क्वेअर केलेलं आहे. त्याच पद्धतीने FP म्हणजे किंवा PF किती होतं आपलं 2x होतं म्हणून आपण काय घेतलेलं आहे 2x चा स्क्वेअर. आता इथं x स्क्वेअर आणि x स्क्वेअर होतं म्हणजेच बघा 9x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर येतात. आता x स्क्वेअर ची टर्म काय झाली कॅन्सल झाली, राहिली काय फक्त आपली 9/4 म्हणजेच आपले राहिले 9/4 राहिलेले. आता या ठिकाणी बघा काय केले, तर हा जो डिवाइड मधला होता तो 9/4 ला काय झालेला आहे तर मल्टिप्लाइड झालेला आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल FPQ किती दिलेलं आहे किंवा PQF आपल्याला 20 दिलेलं आहे म्हणजे इथं आपण काय लिहिणार आहे 20. आता परत एकदा आडवा भागाकार पद्धत आलेली आहे 4च्या पाड्यात म्हणजे 4च्या टेबल मध्ये 20 आहे. 4 5 जा किती होतात तर 20 झाले, मग 9 5 जा किती होतात इथं तर 45 आलेले आहेत. आता या ठिकाणी बघा आपल्या दोन्ही एरिया म्हणजे जर आपल्याला क्वाड्रिलेटरची लेंथ फाइंड करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, हा टोटल जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगल मधून हा छोटा ट्रायंगल मायनस केला तर आपल्याला काय निघेल क्वाड्रिलेटरचा एरिया फाइंड होईल. म्हणजेच आता जो बिगेस्ट क्वाड्रिलेटर होता त्याचा जो एरिया आहे तो किती आहे आपला तर 45 आहे आणि गिव्हन दिलेला होता तो किती आहे आपला तर 20. म्हणून या दोघांची सबट्रॅक्शन केली इथं आले 5, 4 मधून 2 गेले तर 2 राहिले म्हणजेच 25 आलेला आहे एरिया. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही मला तुमच्या कोणाच्याही कमेंट्स येत नाहीत की व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याच पद्धतीने तुमचे जे मित्र असतील त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्या व्हिडिओची मदत होईल. परत पुन्हा भेटूया पुढच्या लेसन मध्ये. थँक्यू.